आघाडीतील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले। आमचे पायलट विश्वजित कदम यांना माझ्यासोबत येऊन न देण्यासाठी प्रयत्न केला गेला, पण विश्वजित कदम यांनी रिमोट कंट्रोलने निवडणुकीचे नियोजन केले आणि माझा विजय झाला। आज आम्ही एकत्र आलोय। काँग्रेस एकसंधपणे आता कायम काम करत राहणार। यापुढे पुन्हा एकदा या जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण होईल। सांगली लोकसभा मतदारसंघ 2024च्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे। जो 1 लाखाच्या वर आघाडी आपल्याला सांगलीतनं मिळालेली आहे। ह्या ठिकाणी हा जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय आहे। जनतेने निर्णय घेतला की मी उभारलं पाहिजे, जनतेने निर्णय घेतला की मी अर्ज भरला पाहिजे, मी अर्ज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणूक ही पूर्ण हातात घेतली। गावोगावी प्रचार केला, गावोगावी माझ्या आधी पोचले, माझं चिन्ह मिळायच्या आधी प्रचार सुरू केला। माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाच्या आत घरोघरी माझं चिन्ह पोचवलं। स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येक गावागावात माझा प्रचार झाला। एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे, ही साथ पाहून मी पूर्णपणे भारावून गेलेलो आहे। या ऋणातनं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागतात, मला खूप काम करावं लागणार, मला अहोरात्र झटा लागणार। लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत। या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर, नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे, ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे। मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली। ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत, त्याचं दुःख आहे, पण ह्या संविधानाचं रक्षण करायसाठी मला त्यांनी पात्र समजलं, मला पाठिंबा दिला। त्या पाठिंब्यामुळेच मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत चाललो आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी, माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितराव घोरपडे सरकार असतील, विलासराव जगताप असतील, यांनी पाठिंबा दिला। त्याबरोबरीनं मिरज शहरातले नगरसेवक, ते आवटी, देवमाने, दुर्वे, बागवानचे इतर पक्षाचे होते, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला। मला विटा शहरातल्या नगरसेवकांची जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं आम्ही जवळजवळ 1750 मताची लीड घेतली, तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते, ते सगळे माझ्या पाठीमागे आले। ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे। हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा, मी जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठं मताधिक्य जिल्ह्यातनं दिलं। हे सर्व कार्यकर्त्यांचा मी 100% ऋणी आहे। स्वर्गीय RR आबांचं जे गट आहे, ज्यांचा जो विचाराची लोक आहेत, त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला। त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या खासदारांचा सुद्धा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 14,000 मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं, हे त्याचंच एक प्रतीक आहे। हे पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर ह्यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे। त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 18,000 मताचं मताधिक्य हे त्यांच्या मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला दिलं। या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस, सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यानं काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं, हा खूप मोठं दुःख हे ह्या सगळ्यांच्या मनावर असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटलांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी निवडून आणलं। ह्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे। डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बांधणी करतो। आम्ही सगळे गटतट विसरून आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल, बाजार समिती असेल, अन्य निवडणुका असेल, आम्ही ताकदीनं लढतो आणि या ताकदीनं लढलेल्या निवडणुका ह्या आम्ही लोकसभेत सुद्धा यश आणू शकतो का हे दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न झाला आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठा मताधिक्य आम्हाला मिळालं। विक्रम दादा असतील, पृथ्वीराज पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातल्या जयश्रीताई वहिनी असतील, आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी राबलं। प्रतीकदादा, आमची आई, आमचे घरचे सगळे हे राबले। आज वसंतदादांचा विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतो। आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून ह्या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षडयंत्र रचलं। हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूहरचना रचल्या, भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला, पण जनतेने ओळखलं आणि जनतेने आम्हाला दारलं। जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला। आमचे पायलटना खालती उतरलं, पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या दृष्टीने आहे। ह्या पुढच्या काळात
आम्ही एक संघ राहणार, एकत्र राहणार. ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे, ही कायमची एकी आहे. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालती ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद.